अशोक चौक येथून इलेक्ट्रिक बाईक घेऊन जात असताना इलेक्ट्रिक बाईकला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. प्युअर यू प्लुटो 7G गाडी क्रमांक MH13DZ8933 या गाडीवर अक्षय जगन्नाथ हलकट्टी हे गणपतीनिमित्त लहान मुलाला कपडे आणण्यासाठी निघाले होते. अचानक आग लागल्याने बाजूला जाणाऱ्या वाहनांनी त्यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांनी ताबडतोब खाली उतरून अग्निशामक दलाला संपर्क साधला. सदर घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून इलेक्ट्रिक गाडी मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहे. याबाबत अधिक माहिती अक्षय जगन्नाथ हलकट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. माझं नाव अक्षय जगन्नाथ हलकट्टी. मी आता आपलं अशोक चौकपासून लहान पोराला आणि आम्हाला गणपतीला ड्रेस घेऊन चाललो होतो. आमची इलेक्ट्रिकची गाडी होती प्लुटो 7G कंपनीची. ती गाडी मी 23 महिन्याखाली घेतलेली होती. 1,10,000पर्यंत गाडीची प्राईस आहे. आणि त्या ते आम्ही जाता तर ते ऑटोमॅटिक आग लागून गाडी पूर्ण खाक झाली आहे. आणि त्या गाडीत माझे बी वैयक्तिक 10,000 ते 12,000 होते गणपती आणि लक्ष्मीसाठी काढून ठेवलेले पैसे. ते अचानक मित्रानं मागण्या एक फोन करून म्हणला, हो भैया उतरा तुमच्या गाडीला आग लागली, मागण्या दूर आल्या म्हणून म्हणला. मग थोड्यात आम्ही उतरल्यामुळे 5 मिनिटात पूर्ण गाडीचं आग लागून पूर्ण सापळावणी झालेलं आहे. कोण कोण होतं या गाडीवरती? मी, माझा मोठा भाऊ आणि बारका होता. आहे बघा, गाडीची आत्ता 11:30 पावणे 12च्या दरम्यान झाला. किती किंमत किती आहे गाडी? ते गाडीची किंमत बघा 1,10,000पर्यंत बसते. तुम्ही माहिती दिली होती. आत्ता कंपनीला कॉल करून सांगितलं तिथल्या मेन डीलरला. तिने म्हणतात ते पूर्ण सापळा दुकानला घेऊन या म्हणून. तरी पण आम्ही म्हणलो तुम्ही इथं पोलीस चौकीत ते जमा करले म्हणून सांगितलं. आणि आम्हाला इथले सगळे पोलीस चौकीचे सगळे सहकार्य केल्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलं. अग्निशामक दलाची आम्ही धन्यवाद म्हणतो. कारण तिने एक फोनवरती